23 मतांचा कोटा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार निवडून येतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही। स्वतः माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार, जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत। बघा, हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी आहे त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीच्या 3ही उमेदवारांविषयी खात्रीने सांगू शकतो की आम्ही ज्या प्रकारची रणनीती आखलेली आहे त्यानुसार 3ही उमेदवार हे निवडून येतील। बघा, काँग्रेसची मतं फुटू शकतात, मग भारतीय जनता पक्ष, शिंदे गट, अजित पवार गट यांची मतं फुटू शकतील असं आपण का समजू शकत नाही? ते का आकाशातून पडले आहेत का? त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पण लोकमत आमच्या बाजूने आहे हे लोकसभेत दिसल्यामुळे त्यांचेही आमदार फुटू शकतात ना। फुटू शकण्यापेक्षा ते एक वेगळी भूमिका घेऊ शकतात। काँग्रेसचीच मतं फुटणार, अन्य कोणाची मतं फुटणार या भ्रमात आता कोणी राहू नये। गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात। यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर। ते आता मी कसं काय सांगणार? ते मी कसं काय सांगू? ते मी सांगू शकत नाही। सर, गुजरात का एक वीडियो सोशल मीडिया पर काफी वायरल हो रहा है जहाँ पर 40 लोगों की जो है वैकेंसी थी और उसमें आपने देखा होगा कैसी भगदड़ मची है। हाँ, कैसी भगदड़ मची है, युवा बेरोजगारों की, लाखों हजारों लोग वहां जमा हो गए। ये मोदी जी का मॉडल है, मोदी जी की गारंटी है, पढ़ो लिखो और बेरोजगार रहो और कतार में, लाखों की कतार में खड़े रहो। गुजरात में ही ये गुजरात मॉडल है और मोदी जी देश को एक ज्ञान दे रहे हैं। यूएस में जाकर, ऑस्ट्रेलिया में जाकर विकास वगैरह वगैरह वगैरह, अपने गुजरात में वो लोगों को रोजगार नहीं दे पा रहे हैं। बघा, देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना कोणी थांबवलेलं नाही कुठे जाण्यापासून। त्यांनी मुंबईत यावं, मुंबईच्या विकासाचा विचार करावा, पण त्यांनी गोरेगांव मुलुंड जो लिंक रोड है उसका क्या कर रहे हैं? उद्घाटन कर रहे हैं ना, क्या भूमि पूजन। पहले एक बार उसका भूमि पूजन हो गया है। ज्यादा जानकारी अगर आपको चाहिए तो हमारे नेता साथी आदित्य ठाकरे जी से बात करिए। गुजरातमध्ये 40 जागांसाठी